हाय फ्रेंड, मी सोनाली भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अख्खा मसूर रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी खाण्यासाठी जितकी टेस्टी आणि चवदार लागते ना, ती बनवण्याची पद्धतही खूप साधी आणि सोपी आहे. तुम्ही नक्की ही एकदा ट्राय करा. तर इथे मी ऑलरेडी अख्खा मसूर 2-3 तास अगोदर भिजवून घेतलेला होता. तर 2 मोठे ओनियन घेऊन त्यांना बारीक चॉप करून घेतलेलं होतं. त्यानंतर इथे गॅस ऑन करून त्यावर मी कुकर ठेवला आहे. तर मी शक्यतो ही रेसिपी कुकरमध्येच करते, कारण पटकन शिजली जाते आणि तिला थिकनेसही चांगला येतो. तर त्यानंतर मी 2 टीस्पून ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आणि हा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून सोडा ॲड करायचा आहे, 1 टीस्पून मीठ ॲड करायचं आहे आणि 1 टीस्पून हळद ॲड करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला लाल बेडगी मिरची ॲड करायची आहे 1 टीस्पून आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. तर हे मिश्रण आपल्याला बराच वेळ हलवून घ्यायचं आहे, की जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही. आणि जेव्हा या मसाल्याला तेल सुटतं तेव्हा समजून जावं की आपला मसाला चांगला परतलेला आहे. कोणतीही भाजी करताना जेव्हा मसाले तेल सोडतात तेव्हा ते मसाले चांगल्या पद्धतीने परतले जातात आणि आपल्या भाजीलाही टेस्ट छान येते. तर यानंतर मी इथे 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि 1 टीस्पून मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर मी कुकरला झाकण लावून ते 3 शिट्ट्या होईपर्यंत करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर माझी अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.